ते प्रणित प्रवीण शेठ बैलमारे आणि त्याचबरोबर जगदीश शेठ बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर ही स्पर्धा घडवण्यात आली होती आणि या स्पर्धेचं टायटल देखील आपण पाहाल कर्जत खालापूर विधानसभेचे कामगिरी दमदार आपला माणूस आपला आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं ही भरवण्यात आलेली ही भली मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांनी मेहनत घेतली खऱ्या अर्थानं ते मनोजी पाठारे, त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून रोहित पाडगे असतील, राज घोसालकर, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खरंच मोलाचं योगदान म्हटलं तर या गावचा सुपर हिरो गौरव घोसाळकर, त्याचबरोबर अंकितजी तांबडे, दर्शन बैलमारे आणि संपूर्णच मित्रपरिवार त्यांनी घेतलेली ही अथंग मेहनत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर झालेली ही 8व्या पर्वातील स्पर्धा यशस्वी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राज गोरे आणि मंगेश कोलंबे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजय मराजगे हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमदार चषक 20-25 सावरवलीनं केलेलं आयोजित केलेलं ही स्पर्धा सर्वांचं पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार. खरं तर आता मगाशी खरं तर या क्रिकेटच्या मैदानावरती गर्दी तुडुंब भरली होती आणि आता खरं तर हे क्रिकेटचे दर्दी क्रीडा रसिकांचे खरं तर ही स्पर्धा वाट पाहत आहेत आणि अजूनही लाईव्हच्या माध्यमातून जर विचार करायला गेला तर तब्बल हॅलो 400 लोक देखील अजूनही एवढ्या रात्रीची ही स्पर्धा खरं तर पाहायला मिळत आहेत. हे यश खरं तर या स्पर्धेचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजय मराजगे हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मंगेश आणि राज गोरे ही जोडी आता मैदानावरती पाहायला मिळणार. डावखोरे हाताचा खेळाडू लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानात कितपत धावसंख्या करतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मागील मॅचमध्ये शिरकाव केला खरं तर सायंथाई टीमनं खोलात टाकलाय बॉलला. ही अजयची शैली आहे खरं तर. पहिलाच बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलावरती खरं तर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला, अगदी खोलात बॉल टाकला. त्यावर देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील खरं तर राजगोरेनं केला होता. नक्कीच अजय खरं तर वरट्टावर रसायनीमध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण त्याला पाहिलं होतं. नाकाच्या समोरून बॉलला उडावलं, व्हेरिएशन ठेवलं, अगदी मागील बॉल खोलात टाकला. त्यानंतर आता शॉटम पुलचा प्रयत्न केला, थोडा शॉर्ट बॉल ठेवला मागच्या दिशेनं. त्यानंतर खेळाडूच्या नाकासमोरून बॉल उडवला. अगदी टिचून गोलंदाजी चालू आहे. ज्यानुसार नरेशजी जो रिदम आहे ना गोलंदाजाच्या त्यानुसार फलंदाजी देखील हवी आहे. खरं तर ज्या मेरिटनुसार खरं गोलंदाजी करतो त्या मेरिटच्या विरोधात खरं तर बॅट्समनची फळी चालणं आता खूप महत्त्वाची असणार आहे. शफल झाला आहे आता चेंडूफळीचं युद्ध आणि या चेंडूफळीच्या युद्धामध्ये सूर गवसला. बॅट बॉलचा एक कंप्लीट केली जाईल. एक नसीर गणेशा केला जातो आता प्रगती पुस्तकाचा. एक आकड्यावरती जाऊन पोचले. खरं तर बॅटिंग करणारी पहिल्या सत्रातील श्री 11 जयशंकर सांदै टीम आणि त्यांच्या अपोजिट साईडला खेळणारी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कृषी 11 वडवल टीम या दोन संघादरम्यानचं हे घमासान आपल्याला आता मैदानावरती पाहायला मिळतोय. पाहता स्ट्राईकवरती मंगेश कोळंबेला आता आपण पाहतोय. खूप चांगला बॉल अगदी पडल्यानंतर खालच्या दिशेनंच राहिला बॉल. यष्टीरक्षक देखील तितका चाणक्ष संघाचा खरं तर पाठीचा कणा यष्टीरक्षक तो देखील खूप चांगली कामगिरी करतोय. आज कॉमेंट्री वर्ग देखील बराचसा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आज अभि पाटील देखील आहेत, प्रवीणजी दुगाडे देखील आहेत, तुषारजी धुमाळ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतलंय. क्षेत्ररक्षक बॅट्समन अगदी बॉलकडे आशाळभूत नजरेने पाहत बसलाय. त्याचबरोबर आमचे अक्षय मांडे देखील
या स्पर्धेचा आनंद लुटतायत. खरं तर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. एक जाम आली यामध्ये 5 चेंडू फेकलेत. खरं तर 5 चेंडूंमध्ये 4 डॉट बॉल, एक सिंगल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अंकित तांबडे खरं तर आता रिलॅक्स होत चालेल. जसजशी ही स्पर्धा शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात येऊन पोचते तसतसं आता आयोजक वर्ग देखील फ्री होते. खरं तर गेली 4 ते 5 महिने खरं तर त्यांनी घेतलेली या स्पर्धेसाठी अथंग मेहनत आणि त्यानंतर 5 महिन्याच्या मेहनतीनंतर हा 4 रात्रींचा खेळ खरं तर या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन झालेत प्रगती पुस्तकावरती. पहा, कैरे टीम देखील क्वालिफाय झाले, त्याचबरोबर खरिवली टीम देखील झाले आणि त्याच्या आधीच्या रात्रीला झाली होराळी टीम. हे 3 संघ खरं तर या स्पर्धेमध्ये टॉप 4मध्ये जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यातून कोण संघ आपल्याला पाहायला मिळेल? गावडे जांभेळी संघ तर अगदी आता तिसऱ्या फेरीला जाऊन पोचला. याच्यातून जो संघ येईल तो त्या संघाच्या विरोधात 2 हात करेल आणि त्यातून जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 4मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल. खूप चांगली लढत असणार आहे. रिपोर्टिंग महत्त्वाची असणार. यानंतर सगळ्या संघांचे आयोजकांना देखील विनंती आहे. कैरे टीम, त्याचबरोबर होराळे टीम आणि त्यानंतर खरिवली टीम, या तीनही संघांना आपण एकदा इन्फॉर्म करून घ्या. बॉल खूप चांगला, त्याचबरोबर तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक त्या ठिकाणी आहे. एक कंप्लीट केली जाईल या ठिकाणी. एक न प्रगतीपथ मात्र जाऊन पोहोचेल ते आता 3 या आकड्यावरती. पहा, पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं जांभूळपाडा टीमची जी पहिल्या फेरीमध्ये जांभूळपाडा संघाची जी परिस्थिती केली होती खऱ्या अर्थानं बॉलिंग करणाऱ्या सांगते टीमनं, पण आता ती दुसऱ्या फेरीमध्ये मॅच करत असताना बॅटल असं रंगलं आहे की तसंच प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्षमा असावी, भोकरपाडा टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पनवेल विभागातील चांगल्या संघाला खरं तर मात दिली, पण आता खालापूर विभागातील वडवल संघ खरं तर आता सांधे टीमवरती हवी होताना पाहायला मिळतो. हे वर्चस्व आहे क्रिकेटमधील, ही चढाओढ आहे. कधी तू चढतोय तर कधी मी चढतोय, हे सर होण्याचंही खऱ्या अर्थानं संकेत आहेत, लक्षणं पाहायला मिळतात मैदानावरती. या बॉलवरती केलं आक्रमण, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल का बॉलला, पण बॉल थांबत नाही. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता झाली आहे सुरुवात, येतो 6 धावसंख्येसाठी षटकार. तर या स्पर्धेचा मालिकावीर देखील या ठिकाणाहून घेऊन गेला होता. आता तीच आठवण करून द्यावी लागेल या राजला. त्यावेळेस संघर्षाची लढाई खऱ्या अर्थानं मैदानावरती सुरुवात होणार आहे. अजिंक्य पाडग्यांनी देखील या ठिकाणी यूट्यूबला पुरस्कृत केलं. खरं तर या स्पर्धेसाठी त्यांचे देखील आभार. तर प्रत्येक मान्यवरांचं जितकं कौतुक करावं तितकंच कमी, कारण की इतकी मोठी स्पर्धा घडवण्यात आली त्यांच्याकडून. 8व्या पर्वामध्ये खरं तर पदार्पण करते. आता गल्लोगल्ली तीच चर्चा असणार आहे की कालच्या रात्रीमध्ये म्हणजे आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेतला नंबर कोण घेऊन गेला. ही स्पर्धा आता गल्लोगल्ली चर्चा गल्लोगल्ली होणार आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त चेंडूच्या साह्यानं प्रगतीपथावरती धावा येऊन पोहोचतील 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या धावपळ करते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दानेश्वर फ्लॉप केले बॉलला, उंची जास्त, एक येते या ठिकाणी. एक आपल्याला पाहायला मिळते. एक न प्रगतीपथावरती धावा थोड्या का होईना, हळूहळू का होईना, कावसवाच्या गतीनं का होईना, पण धावसंख्या येते. थेंबे थेंबे तळ साचे, पण तळ कुठपत साचतंय हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार, कारण की जितकं जास्त धावसंख्या तितकं चांगला बॅटल असणार आहे. दानेश्वर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे टाकले बॉल, बागतो तर बॉलर होण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक कंप्लीट केली आहे. येस, डेफिनेटली एकीवर समाधान मानावं लागेल. एक आकड्यानं प्रगती पुस्तकावरचं नक्ष थोडा बदलेल. धावपळकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल खाली क्षेत्ररक्षक येत स्क्वेअर लेग रिसांमधून विकेट राज गोरेला आता परतावं लागेल. बॅक टू द डगआउट.
आतोय वैभव थेर ऑलराऊंडर खेळाडू आहे. खरं तर हा देखील कर्जत विभागामधील एक चांगला खेळाडू म्हणून याच्याकडे बघितला जातं आणि चांदर टीमला देखील एक वैभव थेर आणि दुसरं म्हटलं तर सागर कोलंबे आणि त्याचबरोबर नितेश या तीन खेळाडूंच्या नावाशिवाय चांदर टीम अपूर्णीच खऱ्या अर्थानं. या बॉलवरती केलंय आक्रमण. बॉल राईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय 6 धावसंख्येसाठी षटकार. अठरा धावसंख्या आल्यात 9.0च्या सरासरीने 18वरती येऊन पोहोचलाय. खरं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर वैभव आता खरं तर बंगेश येतो आता स्ट्राईक गेटवरती. न्यू बॉलर प्रशांत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बॉलिंग करताना. सावरुली गाव एंड पंचांच्या डावस्तीनं खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परतावा लागेल. लिडिंग एज अगदी हलका आवाज आला आणि त्यानंतर आता परतावा लागेल या ठिकाणी बॅट्समन मंगेश होतो बाद. वैभव थेर आणि आता त्याच्या जोडीला आलाय नितेश भोईर. नितेश भोईर आला त्याच्या जोडीला. खरं तर या संघामध्ये वैभव, नितेश आणि सागर हे 3 खेळाडू अगदी आपण पाहाल आणि त्यानंतर बाकीचे 9 खेळाडू खरं तर सगळे अंडर 19चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती देखील खूप चांगलं आक्रमण केलं. खेळाडू येतोय तितपत एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करत नाही आहे दोन्ही खेळाडू. जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आता वैभव स्वतःकडे ठेवेल की किमान प्रतिषटकामध्ये 2 षटकार येणं देखील आता खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असणार आहे. त्यानंतर बॉलिंग करणाऱ्या टीमचं देखील रणनीती देखील असेल की प्रतिषटकामध्ये एखाद विकेट किंवा जास्तीत जास्त डॉट बॉल फेकण्याचं संकल्पना त्यांच्या मैदानावरती असेल. या बॉलला लॉफ्ट केलंय. लूप देखील तितका चांगला दिलाय पण बॉल थांबत नाहीये. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय दर्जेदार षटकार. यस थँक्यू. पहा पडल्यानंतर अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये पूर्ण बेंड झाला. खरं तर वैभव त्यानंतर बॉलला पुल केलं आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बघा बॅक टू बॅक 25 झाल्यात आता प्रगतीपथावरती. रिव्हर्स स्टंपचा प्रयत्न या ठिकाणी केलाय सरून. गोळीच्या वेगानं बॉल थांबत नाहीये. धावा येत आहेत कशा येऊ देत पण येणं आता गरजेचं आहे. पण बॉल थांबत नाही. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे घरंगळत. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार.
4 रन झालेत 29. आता 2 चेंडू अजूनही उर्वरित शिल्लक असतील. एक षटकार, चौकारी केली आणि विकेट. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या साह्याने धावफलक पत्र स्थिरावलं. 29 या आकड्यावरती 2 गडी बाद झालेत. खरं तर बाद झाला राजगोरे, त्यानंतर बाद झाला मंगेश. आता मैदानावरती वैभव थेर आणि नितेश भोईर ही जोडी खरं तर खेळ करताना पाहायला मिळते. येणाऱ्या षटकामध्ये अगदी खूप चांगली अपेक्षा असेल खरं तर संघाकडून. संघाला त्यांच्याकडून ती अपेक्षा पूर्ण करतायत का? या बॉलवरती उंची जास्त, लांबी कमी सापडलाय खरं तर या ठिकाणी. आणि आता परतावा लागेल वैभव थेरला. विकेटने झाला या षटकाचा. 3 षटकं संपलीत. प्रगतीपथावरती तेजस कोलंबे आलाय. खरं तर पहा आमचे KTC लाईव्हचे ओनर अजिंक्य खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूवरती नजर आहे त्यांची. कर्जतचे खेळाडू म्हटलं की अगदी नजर बसलेली आहे. 12व्या प्रतिनिधीने नाव सांगायच्या आधीच खरं तर त्यांनी आमच्यापर्यंत नाव सूचित केलं. तीन वरती 29 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 3 गडी बाद झाले. 29 जावा प्रगतीपथावरती नितेश बोईन आणि आता तेजस ही जोडी मैदानावरती. अंकुश बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अतिरिक्त फेकला तर या ठिकाणी अतिरिक्तच्या साह्याने धावफलक मात्र जम पोहोचेल. 30 या आकड्यावरती रिदम थोडासा बदलला. अगदी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं खूप बाहेरच्या दिशेनं वळण घेतला. अगदी दुसरी वाईड लाईन देखील क्रॉस केली. 30 झाल्यात आता. 30-3-0 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावत देखील 30 विकेट लागल्या 3. आता षटक 3.0. चौथ्या षटकाची सुरुवात आहे. अंकुश या ठिकाणी करेल गोलंदाजी. बॉल लांबच लांब, उंची जास्त आहे, लांबी कमी आणि पकडली झेल. आता या ठिकाणी प्रत्येक खेळाडू मैदानावरती जातोय, टोळवतोय देखील, पण तो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे काही जातच नाहीये. आता प्रत्येक खेळाडू आतमध्ये जातो आणि म्हणतोय तू चल पुढे, मी येतोय मागून. बॅटिंग चालू आहे खऱ्या अर्थानं. दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे बॉलिंग अटॅक होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. पण आता खऱ्या अर्थानं वर्चस्व गाजवलं आहे मैदानावरती. खरं तर बॉलिंग करणाऱ्या वडवळ टीमनं संपूर्ण खेळपट्टी खरं तर आता असं वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या मोहात पडले की काय हे म्हणायला आता हरकत नसणार. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऋतिक खरं तर हे बॅट्समनमध्ये वापरणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असतात. बॅटिंग करणाऱ्या बॉलिंग करणाऱ्या टीमचा मनसुबा थोडा का होईना पण ढासळण्याचा प्रयत्न या रणनीतीने नेहमीच होत असतो सातत्यपूर्वक. त्यामुळे कधीही लेफ्ट राईट कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. पहा मैदानावरती फॉग देखील पाहायला मिळतोय. म्हटलं तर खेळपट्टी थोडीशी दमत आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर चेंडू टाकण्यामध्ये गोलंदाजाची खऱ्या अर्थानं खूप कसरत असणारे मैदानावरती. बॉल खाली येण्यासाठी देखील बरेचसे काही दडपण. त्यानंतर अगदी काल परवाच्या दिवसामध्ये बॉल देखील दिसत देखील नव्हते की बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेत की नाही हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं मैदानावरती खूप कठीण होतं. इतकं धुकं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत होतं. विकेट कमावल्या वाईट नंतर विकेट खूप चांगलं पांढऱ्या मैदानावरती वापरताना पाहायला मिळाला. पंचांची उजवी असते. अंकुश येतोय बॉलिंग मार्कवर.
सटिक बॉल अगदी बाहेरच्या दिशेने टाकलं. फलंदाजाला जणू काही वाटलं की वाईट जातोय की काय, पण त्यानं देखील छेडछाड करण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित बराचसा लांब होता चेंडूपासून आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असता तर हलकी लिडिंग एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला असता. या बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न यस चपलाई वापरली. आता दोन्ही खेळाडून हारण्याची गती देखील तितक्याच ताकदीनं वापरली आहे. 2 कंप्लीट केल्या जात आहेत. 2 प्रगतीपथ अगदी 3 चेंडूंच्या नंतर येऊन पोचत आहे तब्बल 32 या आकड्यावरती. 32 जाबा धावपळावरती लागल्या जातात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 जाबा. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच गावडे जांभिवली टीम राधाकृष्ण गावडे जांभिवली टीम आपण पहा थर्ड राऊंडमध्ये क्वालिफाय झाले. यामधून जो संघ जिंकेल, खरं तर आता जांभिवली टीम वाट पाहते खऱ्या अर्थानं की यामधून आमच्या भेटीला येतोय कोण, आणि त्यानंतर संपूर्ण टीम खरं तर या दोन्ही संघांची रणनीती बघते. आणि नरेशजी ही रणनीती पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे असते. कारण की ज्यावेळेस 2 नौखे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकले जातात ना, त्यावेळेस दोन्ही संघांच्या खानाखुणा माहीत नसतात आणि त्यासाठी त्यांचे सूत्र आधीच्या मॅचमध्ये पाहणं खूप गरजेचं असतं की कोणता फलंदाज कोणत्या दिशेनं जास्त मारा करतोय, कोणत्या मेरिटनुसार बॅटिंग करतोय, त्यानंतर बॉलर कोणत्या रिदमनं बॉलिंग करतोय हे पाहणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. गोलंदाजाकडे व्हेरिएशन किती आहेत, कोणत्या दिशेनं गोलंदाजी करू शकतो, किती फिरक्या टाकतोय गोलंदाज हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. 33वरती 4 या बॉलवरती देखील स्क्वेअर कट केलेली आहे. एक कंप्लीट. दुसरीला प्रयत्न पहा मिस कॉल हे कम्युनिकेशन मैदानावरचं मिसकम्युनिकेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि याचं रूपांतर केलं आत्महत्यामध्ये, सुसाईड केलं. खरं तर बॅट्समन येईल मैदानातून बाहेर तेजस. देखील होता आणि त्याच्या जोरावरती खरं तर सामना विजय झाला होता मगाचा. कदाचित सनी आधी येणं मैदानावरती खूप महत्त्वाचं होतं. एक कंप्लीट. यस डेफिनेटली. दुसरीचा प्रयत्न पंच विकेट. यस दा इथपर्यंत सिग्नल पोचू द्या आपला. कदाचित एकच येते, एक वरती समाधान मानावं लागेल. दुसरीला विकेट लागली जाते. 24 चेंडूंचा अद्याप या ठिकाणी खेळ संपुष्टात आलाय. एक धाव जोडली जाईल. एका आकड्यानं प्रगतीपथावरती मात्र येऊन पोहोचतील त्या तब्बल 35 या आकड्यावरती. 5 शक्य अशक्य असं मैदानावरती काहीच नाही आहे. ज्या चुका खरं तर बॅटिंग करत असताना केल्या त्याच चुका आपण प्रतिस्पर्धी संघाला देखील करायला भाग पाडू शकतो. या प्रकारे जर गोलंदाजी चालू राहिली तर कदाचित हा सामना वडवलकरांच्या अंगलाड देखील येऊ शकतो. पण वडवलकर देखील कमी नाही आहेत या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. ते देखील प्रतिस्पर्धी संघावरती हावी होतील यात मात्र शंका नाही आहे. पहिल्या सत्रात काय घडलं काय बिघडलं हे आपण सगळ्यांच्या साक्षीनं याची डोळा आपण जरूर पाहिलं. पण या सत्रामध्ये काय घडतंय हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. चला कोणत्याही प्रकारचा वेळ दौडू नये आपण. पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात आलं. धावा आला तब्बल प्रगतीपथावरती 35. आता विजयासाठी 24 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची गरज असणारे धावा कशा प्रकारे येत आहेत की येत नाहीत, विकेट लागले जातात की डॉट बॉल होते की हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जातो हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहतोय सर्वजण सर्वांच्या साक्षीनं आमदार चषक 2025 24-36चं समीकरण कशा प्रकारे धाव होत आहेत पाहणं खूप गरजेचं असणार आहे. कमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. 36 विभागातील गोड आवाज आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. अभि पाटील.
धन्यवाद. तांडेल खऱ्या अर्थानं गेल्या 3 रात्रीमध्ये मनीष आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण खऱ्या अर्थानं बघितलं आणि आजचा त्यांचा दिवस हा सोन्याचा आहे, कारण आज त्यांच्या पेमेंटची वेळ आज आली आहे जवळ. आणि आता बघितलं की आता हळदीचा सीझन देखील आता म्हणजे तुम्हाला जम बसवावी लागेल नाही का. तांडेल तांडेल मंडप डेकोटर्स म्हटलं की खूप मोठं नाव. ओळिया मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 36 धावसंख्येची गरज. याच्या आधी आपण आवाज ऐकला, मनीष मुंडे यांचा आवाज आपण ऐकला. पहिल्या सत्रामध्ये पहिलं सत्र कंप्लीट झालं. 35 धावा बनवल्या गेला. 24 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची गरज. क्रिशो 11 वडवळ, श्री 11 जयशंकर चांदई अशी 2 संघांच्या दरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये श्री 11 जयशंकर चांदई संघानं 35 धावा बनवल्या. 36 धावसंख्येचं लक्ष या दुसऱ्या सत्रामध्ये आता उभं करावं लागेल ते त्रिशा 11 वडवळ संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अंकुश चाळके आणि प्रशांत सकपाळ हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वडवळ संघ त्रिशा 11 वडवळ संघामधून ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहू शकाल. पहिला चेंडू गोलंदाज तयार ऋतिक. जबरदस्त फटका केसून काढला. शतक पोहोचण्या आधी चेंडू सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स येतोय. एकदम दलित चौकार. धन्यवाद. 4 धावा. सुरुवात चांगली केली. 36 धावसंख्येपर्यंत पोहोचायचे. पहिल्या चेंडूवरती आपल्या नसलेली गुणवत्ता सिद्ध केली गेली. या वेळेस देखील अंतिम मुमेंटला चेंडूला अडवलं गेलं. धावा कंप्लीट झाल्या 2. या 2 धावसंख्येने 6 धावसंख्येवरती पोहोचलाय त्रिशा 11 वडवळ संघ. सुरुवातीला आपण बघितलं एक चौकार आला, त्यानंतर 2 सिंगल घेतल्या गेल्या. अंकुश चाळकेच्या बॅटमधला चौकारानंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. यावेळेस साऊथ साईड ऑफ स्टंप अगदी नजदीकने गेला चेंडू, मात्र शरीरापासून बराचसा अगदी जवळने निघाला चेंडू, मात्र पंचांनी पण बघितला गेला. हा चेंडू अगदी सुस्थितीमध्ये आढळला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळते. 6 धावा आहेत. 36 धावसंख्येची गरज असताना अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. लोअर फुल टॉस होता. सन्मानजनक पूर्वक फटक्याची निवड झाली. सिंगल मिडल. एका सिंगलच्या साह्यानं 7 धावसंख्या आहे. सुरुवातीला आपण बघितलं एक चौकार एक सिंगल 2 सिंगल घेतल्या गेल्या. ते अंकुश चालकेच्या बॅटमधला 2 सिंगल पहिला. पुनश्च एकदा सिंगल घेतली गेली. आता मात्र प्रशांत सकपाळ स्ट्राईक एंडवरती आल्यात. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आलाय. यावेळेस सरळ फटका खेचलाय मिड ऑनला. शतक्षकाने जरूर चेंडूला मात्र फील्ड केलं. फार वेगाने चेंडू शतकाने चेंडूला अडवला गेला आणि इथून फलंदाज येतील मैदानाच्या बाहेर. यस डीजे. बळ अगदी सलामीला ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी न घेता जसा गेला तसा मात्र माघारी परतला. अंकुश चाळके मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू फेस केलेत. वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. नवीन फलंदाज किशोर
क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. आत्मविश्वास होता, पंचांनी दात ही फेटाळली आहे. इथे एक सिंगल घेतली जाईल. शेवटचे आता उरले ते 18 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची. 18 चेंडू 28 धावा संख्येची गरज. या मॅचमध्ये जसं बघायला गेलं तर ऋत्विक हे पहिलं षटक हाताळलं, 8 धावा गेल्या. एक महत्त्वाचा विकेट त्या षटकामध्ये पाहिला तर प्रशांत सकपाळ बाद झाला. इतक्या चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. प्रेक्षकांनी भरलेलं मैदान आता अस्ती अस्ती राखीची खाली होत चालले. जे आता खरे आता बघतोय KTCच्या माध्यमातून इतकी क्लॅरिटी सकट निश्चित खरिवली जे आपण मॅच बघणार आहोत, परंतु या मॅचकडे देखील विशेष लक्ष केंद्रित करूया. 18 चेंडू 28 धावा संख्येची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर शरीरापासून बराचसा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. अगदी लांब चेंडू बराचसा बाहेर निघाला. प्रशांतनी वाईट घोषित केला आहे. समीकरण बदललं. 18 चेंडू 27 धावा संख्येची गरज. धावा संख्या आहे ती 9 धावा आहेत. वैभव थेरला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती सावरोली विलेज इन कडला हा गोलंदाज आपण पाहू शकताय. पहिला चेंडू मात्र खराब फेकला. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र खर्च झाली. यावेळेस मात्र जरूर कार्पेट लेवलने अनड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. बघा ज्यांचा वाढदिवस आता सुरू झाला तर वेद जी बैलमारे ज्यांचा वाढदिवस आणि आमच्या समालोचन कमिटीकडून आणि संपूर्ण या आयोजकांकडून त्यांना वाढदिवसाच्या मनापासून आणि उदंड आयुष्याच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. घेऊन चालतो मैदानाकडे. 16 चेंडू 25 धावा संख्येची गरज. कट केलाय. क्षेत्ररक्षकांनी जरूर फार वेगाने चेंडूला अडवला गली क्षेत्रामध्ये. इथे एक धाव कंप्लीट झाली. समीकरण बदललंय. शेवटचे आता उरले ते 15 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावांची. डीजे तांडेल का आवाज देखील असून देखील कमेंट्स येत आहेत की आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जात नाहीये. जे ग्राउंडवरती बसलेत यूट्यूबच्या माध्यमातून नाहीये. KTC किशोर जो सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न सुरू सातत्यानं सुरू आहे. सिंगलला डबलमध्ये KTC लाईव्ह इतकी चांगली क्लॅरिटी क्वालिटी सकट ही स्पर्धा आपल्या स्मार्ट TV वरती आता KTC घर बसल्या प्रेक्षक बघतायत. अजूनही प्रेक्षक या चॅनेलला जोडले गेलेत. 800 ते 700 या आसपास आकडा आपल्याला माहीत नाही, पण तेवढे प्रेक्षक घर बसल्या जोडलेत. आणि मनीष अजूनही वाढेल ज्यावेळेस खरिवली होराळे या विभागातील जेव्हा मॅच ऑन होईल त्यावेळेस प्रेक्षकांचा जी KTC आकडा वाढेल. धावा संख्या आहे ती 14. चेंडू उरलेत ते 13 आणि गरज आहे ती 22 धावांची. आउटसाइड द ऑप्शन मिडॉनला चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाने अडवलाय. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने शेवटचे चेंडू उरलेत ते आता 12 आणि गरज आहे ती 21 धावांची. धावा संख्या आहे ती 14. ऐकूया एक सुमधुर संगीत. जाऊया डीजे तांडे.
अंकुश चाळके वडबल संघाचा एक रायझिंग स्टार खेळाडू. बऱ्याचशा वेळेस आपण बघितलं वडबल संघाला सातत्यानं संकटामधून बाहेर काढायचं काम आतापर्यंत केलं. तो अंकुश चाळके जो ओपन करण्यासाठी सलामीला आलाय तो आता स्ट्रायकिंग गेंडवरती आलाय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आता राज गोरे आलेत. राजकडे जबाबदारी आहे, धावा रोखाव्या लागतील राजला, परंतु अंकुश चाळके एक मोठं आव्हान आहे. उकेलाय लटकलेत का या चेंडूवरती. बराच काल हवेमध्ये चेंडू होता, इथे एक सिंगल मिळेल, समीकरण बदलेल. 11 चेंडू 20 धावसंख्येची गरज. धावसंख्या आहे ती टोटल 16 धावा आहेत. 11 चेंडू 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मॅचमध्ये सिंगलला मात्र या ठिकाणी बदल होतोय. जशा सिंगल जसे डॉट चेंडू येतात तसा प्रेशर या मॅचमध्ये वाढलं जात आहे. कधी पारड त्या ठिकाणी बघितलं तर वडवळ, तर कधी श्री 11 जयशंकर चांदई. यावेळेस भरपूर हवेमध्ये चेंडू आहे, आकाशाला गवस निघालतोय आणि एक धक्का बसतोय तो ऋत्विक 11 वडवळ संघाला. फलंदाज किशोर बॅक टू द पवेलियन. तो आता राज गोरेचा रेकॉर्ड काय बोलतोय. एक चेंडू पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला. रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड करावे लागतील. इतिहासाची पानं उघडली गेली तर ऋत्विकने मागच्या काही हंगामामध्ये बरेचसे काही रेकॉर्ड केले असतील, तर ते रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. मनीष कारण मालिका वेळची देखील किताब त्याच्या नावावरती आहे. परंतु अंकुश चाळकेला विसरून चालणार नाही. हा देखील एक कसलेला खेळाडू, याच्या नावावर देखील बरेचसे पारितोषिक किंवा बरेचसे किताब यांनी देखील घेतले. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता, एक धाव घेतली जाईल. धावसंख्या झाली टोटल 17. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 9 आणि गरज आहे ती 19 धावांची. निश्चितपणे विषय घेतला राजगोरेचा, ज्याचे बरेचसे रेकॉर्ड्स आहेत. अंकुश चाळकेवरती देखील 3 बाईक हा एक मोठा इतिहास आहे. इतिहासाची पानं उघडली गेली. प्रत्येकाने काहीतरी इतिहास रचलाय, प्रत्येकाने काहीतरी नवीन आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये बरंचसं काही या आयुष्यामध्ये मिळवलं आहे. परंतु या चेंडूवरती एक मोठी विकेट मिळवतोय फलंदाज अंकुश चाळके. बॅक टू द पवेलियन. यस डीजे तांडेल. आपल्यामध्ये जी टॅलेंट, आपल्यामध्ये जी गुणवत्ता आपण बघितली या क्रिकेटच्या पटलावरती, या खेळपट्टीवरती आता पुरेपूर साथ ही खेळपट्टी त्याला देते. आतापर्यंत 2 धावा आल्यात, 2 विकेट घेतल्यात, म्हणजे एक महत्त्वपूर्ण षटक हे आता म्हणावं लागेल. धावसंख्या आहे ती 17. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 8 आणि गरज आहे ती 19 धावांची. 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती राज गोरे पुनश्च कट केलाय. शतरक्षक फार वेगाने मिडॉनला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक पोहोचणार का. चेंडू सीमारेषा बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. एक दणदणीत चौकार.
हा दूसरा चौकार मिळते संधी डीजे तांडेल. ते इतकी चांगली फ्लड लाईट्स, इतकी दुधाई रोशनी, 8 ते 9 टावर आपण बघतोय. या दुधाई रोशनीमध्ये ही स्पर्धा संपन्न होत आहे. आज अंतिम आणि शेवटची रात्र आपण बघतोय. खऱ्या अर्थानं शेवटचे चेंडू उरलेत ते आता 6 आणि गरज आहे ती 11 धावांची. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा शेवटची. आता निर्णायक 6 चेंडू. कोणता गोलंदाज आता? सागर कोलंबे या गोलंदाजाकडे हा चेंडू सोपावला. सागरला धावा रोखायच्या त्या 11, परंतु या धावा बनवाव्या लागतील. त्या त्रिशा 11 वडवळ संघाला 11 या धावा बनवणार की आता शेवटचा गोलंदाज निर्णायक या धावा रोखणार. जर तर एक क्रिकेट आहे, खेळपट्टी साथ देते का? राज गोरेला आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडूपर्यंत त्याला खेळपट्टीने साथ दिली, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ न दिल्यानं त्याला मार खावा लागला. कारण तुम्ही आम्ही ही मेहनत करतो आहे, पण त्या मेहनतीवरती पाणी फिरवण्याचं काम हे सर्व आता जे खेळाडू आहेत ती साथ द्यायला हवी. ती साथ जर मिळाली तर मी तर म्हणेन या मॅचमध्ये आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. परंतु तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये घडत नाही आहे. अजून एक सिंगल येते ते घेतली जाईल. इथे 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज असताना एक सिंगल आली. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव घेतली आमचे सूरज पांडे जे आमचे लेग पंच बघा ना. समीकरण बदललंय. 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. उकेलाय ज्ञानेश्वर चा फटका फर्स्ट लाई. एक बड़ी मछली जाल में एक सफलता. समीकरण बदललंय. शेवटचे आता 4 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 10 धावांची. यस परंतु आता खेळपट्टीवरती फलंदाजी कशा प्रकारे करेल याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात. 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज. सागर शेवटचा निर्णायक षटक हाताळतोय. आतापर्यंतचा विचार केला तर एकच धाव आतापर्यंत आली आहे. हे निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये फार महत्त्वपूर्ण कामगिरी ही सागरला करावी लागेल. कारण सागरला 4 चेंडूमध्ये 10 धावा रोखायचे आहेत. समोर एक आव्हान आहे ते जयचं, जो स्ट्रायकिंग एंडला आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन म्हटलं की थोडंसं डोकेदुखीला सामोरं जावं लागतं. यावेळेस मात्र धोकाची ही प्रयत्न केला आणि जयला आता मात्र परतावं लागेल. समीकरण बदलेल. शेवटचे आता 3 चेंडू उरलेत आणि अजूनही गरज आहे ती 10 धावांची. 3 चेंडू 10 धावा. यस यस डीजे.
आणि गरज आहे ती 6 धावांची. कुठेही जाऊ नका, मॅच अजूनही ऑन आहे. सागर गोलंदाजी मार्क वरती आहे पुनश्च. यावेळेस मात्र मनीष हा चेंडू निर्धाव निघालाय. आता हृदयाचे टोके वाढलेत. शेवटचा चेंडू उरलाय तो एक, आणि गरज आहे ती 6 धावांची. एक चेंडू. बघा सूरज पांडे आता टेन्शन मध्ये आलेत. काय होणार या मॅचचा. एक चेंडू 6 धावा. जे आता प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. पैसा वसूल मॅच. शेवटच्या चेंडू पर्यंत मनीषची मॅच आली आहे. एक घमासान युद्ध. मागच्या मॅच देखील तशीच पाहायला मिळाली. एक चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे, परंतु आता एक चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. कोणी जिंको कोणी हारो, क्रिकेट जिंकलं पाहिजे. नवा त्रिशा 11 वडवळ की श्री 11 जयशंकर चांदई. नाही मनीष, क्रिकेट जिंकलं पाहिजे. क्रिकेट आपण बघूया मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 6 धावसंख्येची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एनला अजय मरागजे. आता समोर आव्हान आहे सागरला या धावा रोखायच्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल फार महत्वाचा आहे. इथे धावा कशा प्रकारे रोखल्या जातील. राकेशजी गायकवाड 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल, परंतु इथून ही विकेट जाते अजय मरागजेची. आणि हा सामना इथून आपल्या बाजूने वळवला तो श्री 11 जयशंकर चांदई. त्रिशा 11 वडवळ संघ राकेशजी या स्पर्धेतून बाहेर निघतोय. दोन्ही संघांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांनी खेळ खूप चांगला केला. अंतिमच्या क्षणामध्ये आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. पुढचा टॉससाठी आमंत्रित करतोय. राधाकृष्ण जांभिवली आणि श्री 11 जयशंकर चांदई. दोन संघाला विनंती आहे टॉससाठी आपण यावं. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सागर कोळंबे जातो. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. शेवटच्या क्षणी मुवमेंटला धावा त्या ठिकाणी रोखल्या तो सागर ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.